मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला दिशादर्शन करावं अशी या आमच्या सगळ्या मराठी बांधवांची, कोट्यावधी मराठी माणसांची भूमिका आहे. आणि यात नक्कीच त्या दिशेनं आज आम्ही सगळ्यांनी मिळून ते जे दृश्य आहे ते महाराष्ट्राला पाहता येईल. साधारण 11:30 वाजता या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. या सोहळ्याला गाण्याचा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम तिथे नाही. आपण पाहिलं असेल, भव्य मंच आहे, भव्य स्टेज आहे आणि हजारो तिथे बसण्याची व्यवस्था हजारो लोकांसाठी केली आहे. सुरुवातीला राज्यगीत महाराष्ट्राचं वाजवलं जाईल आणि आमच्या कोळी बांधवांचा जे बँड आहे, बँड पथक वरळी कोळीवाड्यातून विशेषतः फार सुंदर असं एक मराठी संस्कृतीचं दर्शन त्या बँडच्या माध्यमातून जल्लोषाची सुरुवात होईल. आणि त्या दरम्यान आम्ही अनेकांना जर निमंत्रित केलं असलं, जर कोणी प्रमुख नेते आले इतर पक्षांचे आमंत्रण दिल्यानुसार, तर त्यांनासुद्धा आम्ही त्यांचं मराठी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर आमंत्रित केलं जाईल. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी एकत्रित माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आमंत्रित केलं जाईल एकत्रित. आणि या महाराष्ट्राला, मराठी माणसांना संबोधित करावं अशा प्रकारचे ते नियोजन या कार्यक्रमाचं आहे. कार्यक्रम आटोपशीर आणि सुटसुटीत आहे. पाऊस येतोय, पाऊस जातोय. सभागृहाच्या बाहेर सुद्धा मोठ्या स्क्रीन लावून बाहेर जमलेल्या गर्दीला अगदी हाजी अलीच्या रस्त्यापर्यंत हा सोहळा पाहता यावा यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. जे इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी येतील किंवा राज ठाकरे, उद्धव ठाकरे असतील, हे व्यासपीठावर बसणार आहेत की निमंत्रिताच्या पहिल्या रांगेत बसणार आहेत? प्रत्येकाला भाषणासाठी त्या वेळेस व्यासपीठावर बोलावलं जाईल. बघा, हे आता असं आहे की तुम्हाला मी रूपरेषा सांगितली. आता तिथे मंचावरती काय घडते हे लोकांना प्रत्यक्ष पाहू द्या. मी तुम्हाला रूपरेषा सांगितली ना. कार्यक्रमाचं साधारण नियोजन या प्रकारचं आहे. आता प्रत्यक्ष मंचावरच्या ज्या हालचाली आहेत, नाट्य आहे, ते लोकांना तुमच्याच माध्यमातून पाहता येईल ना. ते तुम्हीही लोकांनाही पाहू द्या. पण एक रोमांचक सोहळा हा महाराष्ट्र, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. मी रोमांचक हा शब्द वारंवार वापरतोय. हा सोहळा, या सोहळ्याचं नियोजन आणि आखणी ज्या पद्धतीने केलेली आहे, रोमांचक हा शब्द त्याला योग्य आहे. कारण याआधी तुम्ही दोघांनाही एकत्र बघितलेलं होतं आणि 20 वर्षांनी त्यामुळे आमच्या भावना अत्यंत म्हणजे आजचा दिवस यावा